तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सर्वांच्या आजच्या फूड ब्लॉगमध्ये. आजचा फूड ब्लॉगमध्ये आपण बनवणार होतो तो पॉपलेट आणि बांगडा. आता पापलेट आणि बांगडा फ्राय कसं करायचं हे आपण ताईकडून शिकून घेणार आहोत मित्र. मस्त ताईनं मॅग्नेट वगैरे केलं होतं. आता तुम्हाला प्रोसेस ताईच सांगते. तर नमस्कार मित्रांनो, असं मॅग्नेट करण्यासाठी आपण ताईकडून जाणून घेऊ काय काय टाकावं लागतं याच्यामध्ये. हे बघ किती छान प्रकारे मॅग्नेट झाले. ताई काय काय टाकावं लागतं याच्यात? चिंचाचा कोळ म्हणजे आणि मीठ, हळद, धना पावडर एवढ्या वस्तू टाकायच्या. एवढंच. आणि थोडंसं आंबट हवं असेल जास्त तर लिंबू टाकलाय एक, ज्याच्याने वसाडपणा लागत नाही. बघा मित्रांनो, असं प्रकारे मॅग्नेट केल्यावर मच्छी खायला एकदम बेस्ट लागते. मॅग्नेट केल्याच्या नंतर याचा रवा घ्यायचा, याच्यात मीठ, हळद आणि धना पावडर टाकून घ्यायचं, मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं याला. मग असं तेल घ्यायचं, तव्यावरती गरम करून घ्यायचं. तेल जास्त टाकायचं. तेल जास्त टाकायचं मित्रांनो. आपण नेक्स्ट टाइम असे 4 पापलेट घेऊन आपली चावण ठेवू. आरामात. आता कळलं मला मी कसं केलं तर. आणि कधी पण मच्छी तळताना ना सुरुवातीला गॅस फास्टच ठेवायचं, कमी नाही करायचं. कमी केल्यावर तव्याला मच्छी चिकटली जाते. मग पलटी मारल्यावर कमी करायचं. ते बघून कोथिंबीर घ्यायची. साबण आवाज द्यायचा. पापलेट फ्राय केल्याच्या नंतर भिडलो तर आम्ही बांगडा फ्राय करायला. बांगड्याची पण तेच प्रोसेस मित्रांनो. मस्त रव्यामध्ये डीपमध्ये हे करून घ्यायचं आणि त्याला मित्रांनो अशा प्रकारे फ्राय होती. फ्राय झाल्याच्या नंतर पापलेट ही खायला एक नंबर लागते बरं का मित्रांनो. बघा मी देते, थांब. कशी आहे कोकण चटणी? एकच नंबर झालेली मित्रांनो, एकच नंबर. मोजून 5 मिनिटं फ्राय करावं लागते हा ना ते. 5 मिनिटं फ्राय केली की फिनिश.